मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे उद्या 3 वाजता मुंबईमध्ये महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी येते। माऊली गार्डन येथे संध्याकाळी 4 वाजता 3 वाजता बैठक होणार आहे। त्यामध्ये महायुतीचे सगळेच कार्यकर्ते सहभागी होतील। महायुतीचे नेते आमदार सन्माननीय किसन कथोरे साहेब, प्रमोदजी हिंदराव, सुभाषदादा पवार, आरपीआयचे सगळे सहकारी, मनसेचे सगळे सहकारी, बीजेपीचे सहकारी, जे महायुतीचे घटक आहेत ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतील। आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, शॉर्ट नोटीसवर ही सभा लागल्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल नाही। आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी आपल्याला विनंती आहे। महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने खरं तर आम्हाला जाहीर सभा घ्यायची होती, परंतु सन्माननीय प्रधानमंत्री 15 तारखेला कल्याण येथे येत आहे। त्यामुळे त्या सभेची तयारी, त्यानंतर पूर्वनियोजित उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम आहेत। त्यामुळे वेळा ऍडजस्ट होत नाही। कारण 17ला पुन्हा प्रधानमंत्री मुंबईमध्ये आहेत आणि ह्या दोन्ही सभांचं मोठं प्रेशर त्यांच्यावर आहे आणि सगळ्या लोकसभांमध्ये पुन्हा ज्या आपल्या कल्याण नाशिक पासून मुंबईपर्यंतच्या ज्या आपल्या जागा आहेत त्या सगळ्या जागांची निवडणूक 20 तारखेला आपल्या अंतिम टप्प्यात होत आहे। त्या अंतिम टप्प्याच्या निवडणुकांमुळे त्यांचा प्रोग्राम सगळा फायनल झालेला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा शहापूरला 16 तारखेला आपल्याला एक सभा दिलेली आहे आणि 18 तारखेला भिवंडीला प्रचाराचा समारोप ते करतील। अशा 3 सभा आज मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे। मुख्यमंत्र्यांची सुद्धा 1-2 सभा आम्ही करण्याच्या विचारात आहोत। त्यांचाही वेळ मला आज मिळेल, त्यांच्याही महायुतीच्या प्रचारासाठी आम्ही सभा घेऊ, जेणेकरून आता जे चांगलं वातावरण आहे ते अजून चांगलं वातावरण होईल, पोषक होईल। त्यासाठी सगळे कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागलेले आहेत। मुरबाडमध्येही सगळेच कार्यकर्ते प्रचारासाठी महायुतीचे उतरलेले आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला आपल्या ह्या विधानसभेमध्येही चांगल्या प्रकारची मतं महायुतीला मिळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे। तुम्हाला काय विचारायचं असेल विचार। काल सांबरे यांची मुरबाडमध्ये रॅली आली, त्यांचं एक भाषण झालं छत्रपती शिवाजी महाराज चौकात। त्या ठिकाणी त्यांनी काही आरोप आपल्यावर केलेले आहेत, ज्या अर्थी आपण ठेकेदारांकडून कामांचे कमिशन वगैरे घेत आहेत, असे वेगवेगळे आरोप आपल्यावर केलेले आहेत। त्यानंतर आपले सहकारी असतील उल्हास भाऊ, सुहास मोरे, घरदाप्पा यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी धमकी दिलेली आहे की जर तुम्ही आमच्या विरोधात काम कराल, अर्थात तुमच्यासोबत काम कराल, तर आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतचा साधा सदस्य देखील होऊ देणार नाही। एवढी मोठी बातमी तुम्ही बातमी नाही केली, पण आम्हाला तुमची प्रतिक्रिया पाहिजे। कमिशन मी कमिशन देतो असं सांगणार? अरे काय अख्ख्या ठेकेदारीचं वाटोळं करणारा माणूस जर असं, मी कधी माझ्या उमेदवारी जाहीर होऊन 50-55 दिवस झाले, या 55 दिवसात कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात चुकीचे आरोप मी केले नाही आणि मला करण्याची आवश्यकता वाटत नाही। ज्यांच्याजवळ काही बोलायला नाही अशा प्रकारची भाषा ते वापरतात। मी एकमेव असा नेता आहे, नेता मी बोलत नाही, कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता, जो कधीच कुठल्याही गोष्टीचं कमिशन घेत नाही आणि मागतही नाही। माझ्या भिवंडी तालुक्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट आली, मला एक माणूस जर अनुभवी दाखवला की त्याच्या विरोधात मी कधी पत्र दिलं, एक सिंगल माणूस एवढ्या वर्षात। हे धंदे मी करत नाही। ज्याला असं वाटते कावीळ झाली ना, त्याला सगळं जग पिवळं दिसते। 2-2, 5-5 लाखाची कामं सुद्धा गोरगरीब कुणबी समाजाच्या आज आपल्या बांधवांची ज्याने हिसकावून घेतली, त्यांचे कुटुंब देशोधडीला लावले, त्या माणसाचं तोंडी अशी भाषा शोभत नाही। मला
फार जास्त काही त्याच्यावर वेळ देऊन फार महत्व त्या गोष्टीला द्यायचं नाही. तुम्हाला लोकांना माहिती आहे मला काही माझ्या कसा मी आहे, माझ्या असण्याचं सर्टिफिकेट मला काही द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. माझ्या असण्याचं सर्टिफिकेट मला 20 तारखेला जनता देईल आणि 4 तारखेला ते दिसणार आहे. दुसरं काय उल्हास बांगर आणि काय ह्याला बघणार. या देशात लोकशाही आहे, कायद्याचं राज्य आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची भाषा करणारा उमेदवार त्याला जनतेने जागा दाखवली पाहिजे. सुभाष अप्पा घरात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. उल्हास बांगर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. सुहास मोरे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाचं काम करतो म्हणून कोणी धमकी देत असेल तर निश्चितपणाने त्याची गंभीरपणाने हा विषय घेतला पाहिजे. ह्याला अशा प्रकारे भाषा वापरणारी माणसं निवडणुकीला उभी राहतात हे दुर्दैव आहे लोकशाहीचं. मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठेही करायचं नाही. तुम्हाला ही भाषा पटते का? माझ्या कानावर हे पण आलं की कोण जिल्हा परिषदला कसं निवडून येते असं पण कुठेतरी भाषण होते. काय मतदार म्हणजे काय मंडलिक आहेत का आपले? मतदार हा कोणाचाच मंडलिक नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा ताकदवर अधिकार कुठला असेल तर ते मतदान आहे. आणि प्रत्येक मतदाराला कुठे मतदान द्यायचा त्याचा अधिकार आहे. मी माझं काम करणार नाही म्हणून मी तुम्हाला बघून घेईन अशा प्रकारची भाषा करणाऱ्या लोकांना निश्चितपणाने जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. अशा प्रकारे मतं मागताना मी पहिल्यांदाच बघते. आपल्याकडे काय बिहार सारखी परिस्थिती आली आता उत्तर प्रदेश आपल्याला बोलता येत नाही. उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था कशी आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांसमोर आणल्या पाहिजेत. याची छोटी क्लिप येऊन चालत नाही. तुम्ही याची बातमी केली पाहिजे. या गोष्टीची बातमी होत नाही कसं चालेल? असं तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती साहेब, त्याच्यानंतर बातमी असं त्याचीच बातमी करायला पाहिजे. हे काय दादागिरीची भाषा झाली? मतं मागणं की दादागिरी करणे? मी दादागिरी करून मतं मागणं. 10 वर्ष झाली मी खासदार आहे, 2.5 वर्ष झाली मी मंत्री आहे. मी कधी अशी भाषा केली नाही. माझी भाषा सभ्यतेचीच असते आणि खरी असते. बरं काय सुभाष अप्पा घराचं घर चालवतो, उल्हास बांगरचं घर चालवतो, सुहास मोरेचं घर चालवतो. ते मेहनत करतात, त्यांची मेहनत करून ते कमवतात, खातात. त्यांना दम देणं म्हणजे काय हे मी तरी अजिबात सहन करणार नाही. याची अतिशय गंभीर दखल घेतली जाईल. माझ्या सहकार्यानं जर असं कोणी करत असेल तर निश्चितपणाने हे स्वीकारार्ह बिलकुल नाही. मी आपल्या माध्यमातून मुरबाडच्या जनतेला आवाहन करीन की आता फक्त उमेदवार आहे, ही भाषा आहे, तिकडे काय काय केले बघून या जाऊन. म्हणून जनतेने लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान केलं पाहिजे. साहेब सातत्याने आता हा झाला सांबरे साहेबांचा वाद आपल्यावरती आरोप करत आहे. त्यांच्या प्रचाराचा तो मुद्दाच आहे की कपिल पाटील साहेबांना खासदारकी काय आहे हेच कळालं नाही. याच्यावरती काय सांगा? बघा असं आहे, निवडून मी येणार आहे. मला माझा निरोप सांगा, आल्यावर तुझ्याकडे ट्युशन झालं खासदारकी शिकायला. ते बोलतात त्याला पहिले ग्रामपंचायत शिक, पंचायत समिती शिक, जिल्हा परिषद शिक, मग खासदारकीची भाषा कर. खासदारकी काय समजली नाही म्हणजे बोलण्याचा हेतू काय? हा मला शिकव काय खासदारकी येते. मोदीजींनी मला देशाचा मंत्री केला, राज्यमंत्री केला, नुसतंच केला. त्यातल्या ते बोलतात की एकही प्रकल्प असा कोणताही त्यांनी मोठा इथे उभारला नाही. कुठला प्रकल्प पाहिजे? मुरबाडची रेल्वे आली, मुरबाडचा नॅशनल हायवे आला, भिवंडीला मेट्रो आली, भिवंडीला हॉस्पिटल आलं. काय काय सांगू तुम्हाला? स्मार्ट सिटीचा प्रकल्प आला. त्याला बरं फोनमध्ये निवडून 5 लाखाचे काम तर दाखव, मग बाकीचं सांग. मी कामाची यादी जर मोजायला लागलो, आता या तुमच्याकडे आलो तर मिटिंग घ्यायला, तर ज्या रस्त्यावरून आला त्या रस्त्याचं 4 पदरीकरणाचं काम सुरू झालंय तरी विचारतो, पत्रकारांना सांगतो, तुम्ही विचारायला पाहिजे कपिल पाटलांना हा रस्ता का होत नाही. अरे बाबा चालू आहे ना काम, डोळे बंद करून येतो का मुरबाडला? हा ही जी कामं आहेत ना, ही सगळी कामं दिसत आहेत.
ज्याला दिसत नसतील त्याला तुम्ही सगळे पत्रकार मंडळी सोबत या माझ्या, आपण हाताला धरून दाखवू. हे बघ हे चालू आहे, हे पूर्ण झालंय. कितीतरी कामं अशी आहेत जे आपल्या पूर्ण झालेली आहेत, दाखवता येतील आणि ते दिसतात. त्यांना सांगायला काही नाही. मतं मागताना लोकांना सांगणार काय, मग खोटी टीका करायची. त्याशिवाय दुसरं काय येतंय. साहेब, काळूशाही धरणाचा मुद्दा त्यांनी आपल्या भाषणात घेतला होता बाळामामांनी, आणि त्याबाबत अप्रत्यक्ष तुम्हाला एक सल्ला दिला होता का बाबा काळूशाही धरणात जे बाधित शेतकरी आहेत त्यांना खासदार साहेबांनी मोबदला मिळून दिला पाहिजे, गळती नोकरी दिली पाहिजे आणि जागेच्या बदल्यात जागे दिली पाहिजे, ही कामं त्यांची आहेत, असा एक ते अप्रत्यक्ष तुम्हाला सल्ला दिला होता. धन्यवाद त्यांना, धन्यवाद. याचा अर्थ पुन्हा मी निवडून येईल त्यांनी मान्य केलं. बरोबर. माझ्याकडे जे शेतकरी आला ना तो परत गेला नाही. दारवी धर्मातल्या 418 लोकांना मी नोकऱ्या दिल्या. तुमचं हे कुठलं धरण, पाडाळे धरण, 7 वर्ष वणवण फिरत होते, रेट फिक्स होत नव्हते. 1 आठवड्याच्या आत रेट फायनल करून दिले. मी दिली, कोणी दावा नाही करू शकत. त्यांनी दिली. शेतकऱ्यांना विचार, तो साक्षीदार तिकडे बसलाय, गावचा आहे ना, तो साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. ही अशी न होणारी कामं मी केली. आता त्यांनी सल्ला दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मीच खासदार पुन्हा होणार आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. चतुर साहेबांचा एकही कार्यकर्ता 100% तुमचा प्रचार करत नाही, यावर तुमचं काय म्हणणं? 100% बोलतो. कथोरेंचे कार्यकर्ते म्हणजे काय, कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काय मालकी तत्वावर नसतात. माझा कार्यकर्ता नाही, मी भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून मला ताकद आहे, माझी किंमत आहे. माझ्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी म्हणून मला किंमत आहे, नाही तर मला वेगळी किंमत असते. मग माझं सगळं तर मग मी अपक्षच राहायला पाहिजे. बरोबर की नाही. कपिल पाटलाला वाटत असेल की माझी ताकद आहे, मी अपक्ष राहायला पाहिजे. ठीक आहे, पक्षामध्ये काही डिस्प्यूट असतात, काही समज गैरसमज असतात, वादविवाद असतात. ते फक्त काय मुरबाड विधानसभेत आहेत का? फक्त मुरबाड विधानसभेत आहेत, ते कल्याण विधानसभेत आहेत, ते ठाणे लोकसभेत आहेत, कल्याण लोकसभेत आहेत, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. मी स्वतः माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून कालपर्यंत 6 वेळा आमदारांना भेटलो. माझा फॉर्म भरताना 35 प्रमुख कार्यकर्त्यांना मी माझ्या पर्सनल फोनवरून फोन केले होते. कारण माझा संवाद सगळ्यांशी सुरू आहे. एवढ्यासाठी मी सांगतो की कोणाचा गैरसमज होऊ नये. उमेदवार उभे आहेत आणि तरी कोणाशी संपर्क करत नाही असं नाही. आता उद्या सन्माननीय उपमुख्यमंत्री येतात, ते निश्चितपणाने याच्यात मार्ग काढतील आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात उतरतील. जे अर्धे राहिले ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करतायत ना, की नाही करतात ना. पण काही राहिले भारतीय जनता पक्षाचे, ते त्यांचे नाहीत ना, माझे नाही. असं कोणी समजण्याचं कारण नाही की माझे कार्यकर्ते आहेत. मी समजण्याचं कारण नाही आणि कोणी समजण्याचं कारण. आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टी आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो की आता मी जेव्हा देवेंद्रजींची सभा फायनल झाली, आमदारांशी मी फोनवर बोललो, त्यांना मी सांगितलं असं असं झालं. त्यांनी मला सांगितलं की वांगणीची सभा चांगली झाली. कालही ते कल्याणला फिरत होते, त्यांचा कल्याणचा दौरा तुमच्याकडे आला असेल. काल संध्याकाळी आम्ही मुरबाडला एकत्र सभा, बदलापूरला आम्ही एकत्र सभा केल्या. तुम्हाला फोटो पाहिजे तर फोटो देऊ. तर प्रचार करत नाही असं काही कार्यकर्ते राहिले असतील. काही कार्यकर्त्यांमध्ये संवाद असेल, त्याच्यामध्ये सुसंवाद करून येणाऱ्या 1-2 दिवसात निश्चितपणे उत्तर. सांबरेंचं काल भाषणात त्यांनी अत्यंत आदराने मोदीजींचं नाव घेतलं, पण त्यासोबत मोदीजींचं नाव घेतलं सांबरेंनी अत्यंत आदराने. पण त्यासोबत बोलताना पूर्वी त्यांनी खासदारांनी काही त्रास दिलेले कार्यकर्ते तसेच 2-3 नेते मंडळी आमच्या संपर्कात आहे, माझ्यासोबत आहे, असं एक त्यांचं वक्तव्य होतं. तर ते संभ्रमात आणणारं वक्तव्य आहे. त्याबाबत आपण काही जाणकारी देऊ शकता का? मला माहित नाही, त्यांना विचारायला पाहिजे कोण नेते आहेत समोर. मी त्रास दिलेले कोण नेते आहेत ते. कुठल्या नेत्यांना त्रास दिले त्याला माहिती असणार ना. आणि एक प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता की तुम्ही किती लोकांना त्रास दिले, जरा माहिती द्या. साहेब, दादा गणवाईच
पंचायत समिती गणवेश अतिशय प्रचार चांगला दादांचे समज नाही म्हणजे नाही त्याच्यामध्ये भाजपचे काही कार्यकर्ते दिसत नाही. दादाचे समर्थ माहिती समर्थ एकत्र आहे. नाही असं आहे, कालपर्यंत समन्वयाची बैठक होत नव्हती म्हणून थांबलं होतं. आता समन्वयाची बैठक झाली. आज काही गटांमध्ये सगळ्या पक्षाचे, महायुतीतल्या सगळ्या पक्षाचे घटक दल हे सगळे प्रचाराला लागले. काही गटात 10-10, 11-11 गावं करून आले. पण अचानक मी याला सांगितलं की देवेंद्रजींची सभा लागली म्हणून मी मुरबाडला येतो. मी इकडे आल्यामुळे त्यांना अर्धवट सोडून जावं लागलं. आता निवेदन त्यांनी असं केलं की उद्या बैठक 3 वाजता आहे, तर सकाळी 9 ते 12 फिरणार आहे. त्याच्यानंतर 5:30ला बैठक संपेल, तर 5:30च्या नंतर पुन्हा त्यांचा जिल्हा परिषद गट होईल दौरा होणार. साहेब भिवंडी मतदारसंघात एक तुम्हाला सांगतो, महायुतीचे मुरबाड तालुक्यातले सगळे आमदारांसकट सगळे आपल्याला सगळे प्रचारात दिसतील. काय चिंता करण्याचं कारण नाही. सगळे सकारात्मक वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. आपल्या भिवंडी विरोधात कोणी जे कोणी जातीच्या नावाने मतं मागतात ना, ते जातीला बदनाम करण्याचं काम करतात. आता आपण जर विचार केला तर ही लोकसभेची निवडणूक कुठे जातीवर होते का? किती मतं आगरी आहेत, किती मतं कुंभी आहेत सांगा मला. ह्या आपल्या लोकसभेमध्ये जवळजवळ 21,70,000 मतदार आहे. आता ती सतत संख्या वाढते, माझ्याकडे फायनल आकडा नाही. एवढ्या लोकसंख्येमध्ये जातीवर मतदान कोणी मागू नये आणि जातीवर मतदान कोणी करत नाही. कुणबी समाजाने तरी माझा 2 निवडणुकींचा अनुभव आहे, कधीही जातीवर जाऊन मतदान केलं नाही. त्याच्यामुळे जो कोणाचा समज असेल ना की जातीवर मतदान जाणार आहे, तर ते उगीच मनात मांडे खातात असा त्याचा अर्थ आहे. आता जातीवर जर मतदान होणार होतं, मला माहिती आहे आजच्या तारखेत मी 1 नंबरला आहे, त्यांची दोघांची लढाई 2 नंबरसाठी सुरू आहे. त्याचं उत्तर तेच दिलं. महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही हॅट्रिक करणार. मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी महाराष्ट्रामध्ये आता डबल इंजिनचं सरकार आल्यापासून जो विकास केलेला आहे, त्या विकासाच्या मुद्द्यावर भिवंडी लोकसभेची जनता ही महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणाने उभी आहे. जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला महायुतीचा जोर दिसणार. अशा प्रकारे चुकीचा आणि खोटं प्रचार करून कोणी कोणाच्या सोबत जात नाही आणि जाणारही नाही. साहेब, त्यांना देशासाठी मतदान करायचं आहे, जातीसाठी नाही. आपल्या भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीमधून काँग्रेसची अस्वस्थता वाढत चालली आणि हे तुमच्या कानावर आलं असेल का त्यांनी एक विभक्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत आपण त्यांना काय मेसेज द्याल का? मी कशाला मेसेज देऊ? त्यांचा घटक पक्ष आहे. मी माझ्या महायुतीचा माणूस कोणी थांबला तर त्याच्याकडे जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आमदार साहेबांकडे 5 वेळा गेलो. कालची 6वी वेळ झाली. तर त्यांच्या पक्षाचं त्यांनी बघावं ना, त्यांच्याकडे कोण काम करत नाही, का करत नाही. तर मला तर त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली आणि त्या बैठकीत ते असा निर्णय घेतला का जर कोणता उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणी सन्मान देत असेल तर आपण त्यांच्यासोबत जाण्याची मानसिकता ठेवू, असे त्यांचा एक निर्णय झाला. मला सांगितलं नंबर दिला, मी त्याला कॉन्टॅक्ट करायचं. आम्ही तुम्हाला सांगितलेलं मत कोणाला नको आहेत का सांगा. सन्मान काय रेड कार्पेट टाकू, जी काही मतं असतील ती मिळून प्लस बोनसच आहे ना. जाताना नंबर देऊ आता. हा ठीक, तरी चालेल. साहेब, माझा वैयक्तिक आणि शेवटचा प्रश्न असा का सुभाष विचारतो तू, दुसरा विचारलंच नाही, तुझाच प्रश्न सगळे. आम्ही ठरून आलोय ना, तर तुम्ही उशिरा भेटले पण आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने त्रास द्यायचा असं आमचं ठरलेलं आहे. सुभाष दादा विधान परिषदेवर की विधानसभेवर? त्यांचा पक्ष ठरवला, मला नाही माहिती. तुमची शिफारस कशी असेल? मी त्या पक्षात मी शिफारस नाही करू शकत का. सुभाष दादांनी महायुतीचा घटक म्हणून ही जागा शिवसेनेच्या पदरात पाडून घ्यावी, शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्यांनी यावं, मग आमचा रोल सुरू होतो. दादा सल्ला आहे. सर, सरकार जर डबल इंजिनचं आहे, सरकार जर डबल इंजिनचं आहे तर मग सुभाष दादा विधानसभेवर की विधान परिषदेवर असा आमचा प्रश्न. नाही, मला तो अधिकार नाही. पोचत अधिकार सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे सुभाष दादांनी अजून कुठे इच्छा दाखवलेली मी पण ऐकली नाही. असं त्यांनी कुठे सुतोवाच केलं की मी विधानसभा लढणार आहे, सध्या कालच सांगितलं लोकसभा आपल्या समोर फक्त
काल कोण आले हो. होते 5 जण. लोकसभा. मी सांगितलं की आता सध्या आपल्या समोर फक्त लोकसभा आहे हो, yes. आणि लोकसभाची हॅट्रिक झाली तर ती करणं महत्वाची आहे. तर चांगला आहे ना संबंध आहेत तर. नाही पण तुम्ही कुठल्या दादाच्या संदर्भामध्ये तुम्ही कुठल्या मी काय प्रकारे सांगतो, माझ्या पक्षात दुसऱ्या पक्षाची शिफारस चालत नाही तशी त्यांच्या पक्षात माझी शिफारस चालत नाही. एकंदरीत तुमची मानसिकता आहे. हा? एकंदरीत- ते माझी शिफारस चालतच नाही. ते काय माझी शिफारस चालतच नाही. आणि आता झाले का आमच्या उमेदवाराला, आमच्या आमदार त्यांना काय झालं, काय झालंय का? काही झालेलं नाही आहे, पण जनतेची मागणी आहे. दादा जनतेची मागणी अशी आहे. अरे जनतेची मागणी आहे, दादाची मागणी आहे का? आता सध्या आपल्याला लोकसभा नाही, नाही, नाही. आपली लोकसभा लोकसभेचे विषय. येणारा काल तुमची मानसिकता झाली. आमच्या पक्षात पण कोणाला उमेदवार द्यायचे ते तिकडे ठरवतात. मला अधिकार दिला नाही ना विधानसभेची उमेदवारी वाटण्याचा. हाही विचार कुटुंबाने केला पाहिजे. घ्या असं वाटतं. 100% हॅट्रिक 100% एवढं याच्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे आपल्याला काही शंका आहे, कशामुळे शंका आहे, असं शंका बाळगण्याचं काही कारण नाही. तुम्हाला वाटत असेल की मुरबाड विधानसभेत असं आहे, पण मुरबाड विधानसभेत काही नाही. मुरबाड विधानसभा ही सगळ्यात जास्त मतं देणारी विधानसभा असेल आणि सगळ्यात जास्त लीड देणारी विधानसभा ही मुरबाड विधानसभा असेल. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. तुमच्या मनात जी हॅट्रिक आहे ना ती 100% होणार. सर, हॅट्रिक यानंतर कसं आहे, किती हा? मतं निघाली? किती मताधिक्य निघालं? लीड किती? आता 4 तारखेला होऊ ना. हा? 4 तारीख फार लांब नाही आता नाही. आणि आपल्याकडे म्हण आहे की नाही की एखादा माणूस चांगलं बोलतो, आपण बोलतो त्याच्या तोंडावर सरस्वती आहे, बोलतो की नाही. आता तुम्हीच बोलता हॅट्रिक, तर तुमच्या तोंडात सरस्वती सुभाष दादा बोलले. कारण मुलाखत